मी ट्रेनमधून उतरले आणि माझ्या वाटेने चालायला लागले. तेवढ्यात मला काहीतरी गडबड वाटली. गडबड म्हणजे की कोणीतरी ना माझ्या मागे येत होतं. म्हणजे सुंदर मुलगी दिसली की लागलीच पाठलाग करतातच, हे काही नवीन नाहीये. पण म्हणूनच ना मी असं असं तिरक्या नजरेने मागे बघण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तिरक्या नजरेने मागे बघत बघतच मी पुढे चालत होते, पण पण मला नीटसं काही दिसत नव्हतं आणि म्हणूनच मी हळूच वळून मागे बघितलं तर हा हा तोच माणूस हा तोच माणूस होता जो जो ट्रेनमध्ये माझ्या समोरच्या सीटवर बसला होता. तोच माणूस होता. तिचे ते डोळे, त्याची ती नजर. प्रवास सुरू झाल्यापासूनच मी ओळखली होती त्याची नजर. तेव्हापासूनच मला काहीतरी गडबड वाटतच होती. मग मी तिथून भरभर पुढे चालतच राहिले. पुढे जाऊन एक एक तिकीट काउंटर दिसलं मला. त्या तिकीट काउंटरच्या इथे मी मुद्दाम जाऊन बसून राहिले तर हा तिथे सुद्धा आला. मी खूप घाबरून गेले. मला काहीच कळलं नाही मी आता काय करू. हा माझ्या मागे मागे येतच होता. मी तिथे त्याची नजर चुकवली आणि तिथून पळ काढला. स्टेशनच्या बाहेर आले. एक रिक्षा दिसली मला. मी रिक्षात जाऊन बसले तर हा रिक्षाच्या समोर जाऊन उभा राहिला होता. मला काहीच कळत नव्हतं मी काय करू आणि काय नको. पण पण तेवढ्यात ना मी मी रिक्षाच्या बाहेर उतरले आणि सरळ जाऊन ना त्याच्याशी त्याच्याशी कॉलर पकडली आणि त्याला विचारलं, "हे काय रे? सुंदर मुलीला कधी पाहिलं नाहीस का?" तर म्हणतो, "कसं?" म्हणजे खोटंच म्हणाला मला. मला काय म्हणतो, की "नाही नाही, ते तुमचा ट्रेनमध्ये रुमाल राहिला होता ना, तो रुमाल देण्यासाठी म्हणून मी तुमच्या मागे 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 येत होतो." हां, आता म्हणजे रुमाल माझाच होता. पण मला तो इंग्लिश सिनेमा आठवला. हां, तो इंग्लिश सिनेमा ज्याच्यामध्ये ना तो विलन आहे ना, तो त्या हिरोईनच्या रुमालावरती काहीतरी औषध टाकतो आणि आणि तिला बेशुद्ध करतो. आणि शेवटी तिला किडनॅप करतो. मला ते आठवलं. आणि म्हणून मी तो असा रुमाल धरला हातात आणि असं डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि तिथून निघाले. तिथून निघाले आणि आणि कथा संपली नाही बरं. इथेच तर गौरी गंमत आहे. म्हणजे काय झालं सांगू. मी तिथून घरी आले आणि घरी येऊन बघते तर काय, हा पठ्ठा घरी सुद्धा हजर. आता मला त्याच्यावरती 200% डाऊट निर्माणच झाला. नाही म्हणजे काहीतरी गोंधळ नक्कीच आहे असं मला वाटलंच. पण मग नंतर लक्षात आलं माझ्या, मला जो बघायला मुलगा येणार होता ना, तो हाच पठ्ठा. काय नाव त्याचं? रवी मोपलवार. आणि मग नंतर त्याने मला बघितलं आणि तिथून पळून गेला. आणि मी तेव्हाच आईला सांगितलं, की "आई, मी एक वेळ बिन लग्नाची राहीन, पण या अशा झोलर पोट्याशी मी काही लग्न करणार नाही." धन्यवाद.